तुम्ही एक ट्विट केलेला आहे आणि थेट महसूल मंत्र्यावर जोरदार हल्ला म्हटलं आहे. महसूल मंत्रीच नाही तर ते भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. जी भारतीय जनता पार्टी परंपरा, प्रथा, संस्कृती, साधन, शुचिताच्या गप्पा मारते, त्या भारतीय जनता पार्टीत ड्रग्स, जे तुळजापूरचं ड्रग्सचं प्रकरण गाजलेलं आहे, गाजतंय, अजूनही त्याचा पूर्ण तपास झालेला नाही. त्याच्यातलाच एक आरोपी आणि ज्याचे अनेक व्यवसाय तिथं, मी स्पष्ट सांगतो, मटका वगैरे व्यवसाय त्याचे तिथे चालतात. आणि अशा आरोपीचं राज्याचे महसूल मंत्री, मी फक्त महसूल मंत्री त्यांना म्हणणार नाही, ते भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणेल, त्यांचं स्वागत करतायत, सत्कार करतायत, सन्मानाने जवळ घेत आहेत. मला वाटतं गळ्यातच भेटलेले दिसतात जवळपास. मी का सांगतोय, ठीक आहे, एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमात एखादा आरोपी कोणत्याही राजकीय नेत्याच्या आजूबाजूला इकडे तिकडे नकळत येऊ शकतो, त्याच्यात मंत्र्याचा काही रोल असतो, अशातला काही भाग नाही. पण त्याचं नाव घेऊन या सगळ्या गोष्टी झाल्या, याचा अर्थ अशा पद्धतीनं ड्रग्समधील आरोपी, या तुळजापूरमध्ये अवैध व्यवसाय चालवणारे आरोपी हे भारतीय जनता पार्टीला आता जवळचे वाटू लागलेले आहे. तेही आई जगदंबा भवानीच्या दरबाराच्या मध्ये. आणि मला वाटतं आई भवानी महिषासूर मर्दिनी हे बावनकुळे साहेबांनी लक्षात ठेवलं पाहिजे. अशा महिषासुराचं मर्दन आई भवानी करत असते. इंडिया आघाडीची बैठक होती आणि त्या अनुषंगाने त्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत मागच्या रांगेत होते. त्यावरून नरेश म्हस्के आणि सीताराम म्हात्रे यांनी ट्विट केलं आणि ट्विटच्या माध्यमातून असे म्हटले की इंडिया आघाडीत उद्धव ठाकरे, ईश्वर प्रवक्ते आणि पेरवींची काय जागा. यांचा ठाकरेंचा अपमान झाला. मला असं वाटतं, नरेंद्र काय नाव त्याचं, म्हस्के, आणि ते कोण मला माहीत नाही, की त्यांना जरा अक्कल पाहिजे की तिथं स्क्रीनवर प्रेझेंटेशन होतं आणि स्क्रीनजवळ थोबाड घेऊन बसत नसतात. तुम्हाला तसं बसावं लागत असेल, तुम्हाला ती सवय असेल तुमच्या पक्षाच्या याच्यामध्ये, स्क्रीन जर असली तर समोर थोबाड घेऊन बसायचं. स्क्रीन जर जवळ असली तर पिक्चरमध्ये आपण मागे बसतो का पुढे बसतो. आणि म्हणून त्या अँगलने उद्धवजी ठाकरे असतील, संजय राऊत साहेब असतील, शरद पवार साहेब असतील, हे मागे बसले होते की समोरचं स्क्रीन योग्य दिसावं. यांना अक्कल कमी आहे आणि यांचा सोशल मीडियांना दुसरे काही कामधंदे नाही आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हे त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला, पण त्याला काही अर्थ नाही. स्क्रीन होतं तिथं, राहुलजीनं एक खुल्या जागामध्ये असं प्रेझेंटेशन दाखवलं आणि म्हणून ते लांब बसलेले. दुसऱ्या समोर कोण बसलेले जरा दाखवा बरं, कोण बसलेले समोर. हे काय उद्धवजींपेक्षा किंवा शरद पवारांपेक्षा मोठं त्यांना हे गेलं राहुलजींनी, अशातला काही भाग नाही. पण सांगण्याचा मुद्दा की आपण समजा पिक्चरच्या स्क्रीनमध्ये बसतो तर समोर बसत नाही, लांब बसतो. तशा पद्धतीने स्क्रीन होतं, डोळ्याला त्रास होणे म्हणून मागे बसून त्यांनी ते बघितलं. महत्वाचे लोक मागे बसले होते असं म्हणूया. असं बिलकुल. आणि बिनकामाच्या पुढे असं मी म्हणणार नाही बिनकामाचे पुढे, परंतु स्क्रीन होतं त्याच्यामुळे ते मागे बसले. दादा, 5 महिन्यात 1 कोटी मतदार वाढले असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. भाजपाने निवडणूक आयोगाला मतांची चोरी केल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. हे एकटे राहुल गांधीच करतायत हे तितकं जरी खरं असलं तरी सगळ्या महाराष्ट्राला आणि देशाला हे माहिती आहे. वारंवार या गोष्टी समोर आलेल्या आहे की मतं कशा पद्धतीनं जे 5 वर्षात नाही वाढले ते 4 महिन्यात वाढले. आणि वाढली असताना रात्री 2-2 पर्यंत रांगा होत्या म्हणतात, तर कुठली रांगा आहे त्याचा अजून CCTV मिळत नाही. याचाच अर्थ हे मतदान कशा पद्धतीनं झाले याचा थांग पत्ता निवडणूक आयोग लागू देत नाही. आणि म्हणून हे निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पार्टीचा दलालीचं काम करतो. आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतं कशा पद्धतीनं वाढतील अशा पद्धतीनं प्रॅक्टिस निवडणुकीत झालेली मला असं वाटतं ही जगजाहीर झालेली आहे.
ते राहुलजीनं तांत्रिकदृष्ट्या काल समजून सांगितलं. एक अजून एक महत्त्वाचं की राहुलजींनी प्रश्न विचारले निवडणूक आयोगाला, उत्तर मात्र भाजप देते सगळीकडे. हेच तर खासियत आहे ना. आम्ही सांगितलं काय, भारतीय जनता पार्टीची दलाली करण्याचं काम निवडणूक आयोग करतो आणि म्हणून त्या निवडणूक आयोगाची वकिली, जो आपली दलाली करतो त्याची वकिली करावी लागते. तर तशी अजून निवडणूक आयोग काही बोललं नाही, परंतु भारतीय जनता पार्टीचे पोपट सगळे बोलायला सुरुवात झाली. मुख्यमंत्री त्याच्यावर असं म्हणले की राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली, म्हणून त्याच्या समोर उत्तर द्या ना. चिप चोरीला गेली तर त्यांच्या म्हणण्याचं उत्तर द्यावं, स्पष्टीकरण द्यावं. असं वाह्यात बोलण्यापेक्षा ते देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत, त्यांच्या पक्षाला 100च्या वर जागा निवडून दिलेल्या लोकांनी, तर मग लोकांची चिप चोरीला गेली असं म्हणायचं का आपण? त्या दिल्लीतल्या बैठकीमध्ये राहुल गांधीला उद्धव ठाकरे यांनी असं सांगितलं की स्थानिक राज्यातले काँग्रेसचे नेते हे मनसेसोबत युती झालं तर आम्ही सोबत असणार नाही. त्यावर ते म्हणलं की दोघात तिसरा चर्चेला नको. कोण म्हटलं? उद्धव ठाकरे असं म्हणाले. उद्धव साहेबांनी काल सकाळी स्पष्ट केलेलं आहे की आम्ही कोणाबरोबर जायचं ते आम्ही ठरवू. ही सुस्पष्ट भूमिका उद्धवजींनी ठेवलेली आहेच. त्याच्यामुळं त्याच्यात काही कोणाला काही बोलण्याची गरज नाही तिसऱ्याची. काँग्रेसच्या स्थानिक राज्यातल्या नेत्यांची भूमिका, त्यामुळे पुढच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं भवितव्य स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बऱ्याच ठिकाणी आम्ही स्थानिक युनिटवर सोडलेल्या आहेत. ही काही विधानसभा किंवा लोकसभा नाही, एवढं एक लक्षात ठेवलं पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्थानिक कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. कुठे शिवसेनेची ताकद असू शकते, कुठे काँग्रेसची असू शकते, कुठे शरद पवार गटाची असू शकते. त्यामुळं बरेच जण काही ठिकाणचे करावं असं वाटतं, काही ठिकाणचे करावं नाही असं वाटतं. त्याच्यामुळं स्थानिक स्तरावर अशा पद्धतीनं निर्णय व्हावेत, अशा पद्धतीनं टेंटेटिव्ह भूमिका सगळ्या पक्षांची असते, ती शिवसेनेची सुद्धा आहे. काँग्रेसला हे मान्य नाही, मनसेला सोबत घेणं, म्हणून हा एक्झिट प्लॅन आहे का तुमचा? नाही, असं काही नाही. अजून या सगळ्या गोष्टी मनसेबरोबर येणं हा येणार का शिवसेनेची एक इच्छा तयारी असताना बाकी सगळ्यांनी सोबत राहावं ही अपेक्षा आहेच आहे ना. काल जी इंडिया आघाडीची बैठक झाली त्यामध्ये त्याच्यावर आशिष शेलार असं म्हणले की महाराष्ट्रातील माणसाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. उद्धवजींनी अपमान सहन करतील पण आम्ही सहन करणार नाहीत. आणि उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांची बैठक म्हणजे 0+0=0. मग तुम्ही कशाला दखल घेता? अशा 0-0-0 या बैठकीची दखल तुम्ही का घ्यावी? त्यांना जे करायचं ते करू द्या. ते बैठकीत कितव्या नंबर बसले तुम्ही का लक्ष द्यावे? त्यांच्या भेटीला तुम्ही महत्त्व का द्यावं? मग जर 0-0-0 जर असेल तर मला असं वाटतं एखाद्या दिवशी या 0च्या समोर आकडा लागेल ना, मग त्यांना 0चं महत्त्व कळेल. संभाजीनगरमध्ये फारोड्यात एक इमारत आहे, जी इमारत 4 वर्षापूर्वी बांधली, जिथं 16 कुटुंबांनी घर घेतले 1 BHK, आणि तिची 4 वर्षात अवस्था अशी झाली की ती पूर्ण पडायला लागली. म्हणजे ती जॉकवर उभा आहे आणि ते सगळे कुटुंब मंदिरात सहारा घेतात. बिल्डर मात्र त्यांना काही दाद द्यायला तयार नाही. जर सामान्य माणसाने कोणी आमच्याकडे तक्रार केली तर निश्चित कोण जो बिल्डर असेल, कारण सामान्य माणूस स्वतःचं 1-1 रुपया जमा करून अशा पद्धतीनं घर घेत असतात. आणि जर घेतलेलं घर अशा पद्धतीनं 4च वर्षात जर मोडकळीस आलं असेल तर संबंधित बिल्डर याच्यावर कारवाई व्हावी. आता ही परमिशन कोणी दिली आहे? ग्रामपंचायतीनं दिलेली आहे, नगररचना विभागानं दिलेली आहे. त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं का? ह्या सगळ्या गोष्टी तपासाव्या लागतील आणि निश्चित त्या बिल्डरवर कारवाई व्हावी. या भूमिका आम्ही घेऊ आणि तशा पद्धतीनं भूमिका घ्यायला प्रशासनाला भाग पडू. काल रोहित पवार शहरात होते आणि त्यांनी गौप्यस्फोट केला की एकनाथ शिंदेच्या कुटुंबातील एका सदस्याला ईडीची नोटीस गेली आहे. तर शिंदेच्या सर्व काही मंत्र्यांना इन्कम टॅक्सची नोटीस गेल्याचा रोहित पवारांनी आरोप केला. आरोप काय, ते सत्य आहे ना. मागे ते संजय शिरसाट यांनी सांगितलं ना, मला नोटीस आली आणि शिंदेच्या मुलाला नोटीस आली. हे त्यांनी तुमच्यासमोर मुंबईच्या मीडियासमोर सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात ती बातमी असं आता जर वाटत असलं तरी या गोष्टी 1 महिन्याभरापूर्वीच त्यांनी स्वतःहून सांगितलेल्या आहेत.
ते शेतकरी कर्जमाफीच्या संदर्भात सध्या फार मिळेल नाही मिळेल असं सुरू आहे आणि आता नवीन तुम्हाला कळालंच असेल की काहीतरी समिती नेमली आहे त्याची चौकशी सुरू आहे. शेतकरी कर्जमाफी करू असं निवडणुकीत पहिलं कलम भारतीय जनता पार्टीने आणि या महायुतीचं जे काय होतं आघाडी त्यांनी मांडलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र जर बघितलं तर पहिलं कलम शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचं आहे. परंतु अजून भारतीय जनता पार्टी या विषयाकडे ढोंकूनही पाहायला तयार नाही. उलट अजितदादांनी 31 मार्चच्या आज सगळे पैसे भरा अशा पद्धतीनं शेतकऱ्यांना सांगितलेलं होतं आणि आता नव्यानं समित्याची गरज काय त्याला? ठीक आहे ना, तुम्हाला किती कर्ज माफ करायचं, 2 लाख करायचं, 3 लाख करायचं, 5 लाख करायचं हे ठरवा. समितीची गरज काय त्याला? पण काम करायचं नाही म्हटल्यावर अशा समित्या, अभ्यास समित्या, मग मंत्रिमंडळ समिती, उपसमिती, सचिव समिती, उपसमिती आणि मग त्याच्यातला झाला तर निर्णय. मला वाटतं ही भूमिका सरकारची दिसते. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हे सरकारला सध्या तरी दिसत नाही. जरी इच्छा असली तरी राज्याची आर्थिक स्थिती अशी आहे की सरकार ही कर्जमाफी करण्याच्या मानसिकतेत मुळीच नाही. कारण राज्याचा आजचा गाडाच ज्या पद्धतीनं ते चालवतात, म्हणजे आपण ते एखादं कपडा घालताना कसं इकडून घालायला गेलं तर इकडचं उघडं पडतं आणि इकडचं घालायला इकडचं उघडं पडतं, अशी राज्याची स्थिती आहे आत्ताच्या घडीला. दादा, महिला आयोगाच्या अध्यक्ष परी चाकरकरांनी प्रांजल खेळकराबाबत विविध खुलासे केले. लोणावळा, साकीनाका, जळगावात मुलींना बोलावून फसवणूक करण्याचा आरोप चाकणकरांनी केला. तसेच खेवणकरांच्या फोनमध्ये 252 असतील व्हिडिओ, 1497 फोटो आहेत असा दावाही त्यांनी केला. मला वाटतं पुण्याच्या पोलीस कमिशनरचा चार्ज या चाकणकर ताईंकडे दिला की काय मला माहिती नाही. कारण हे काम पोलिसांचं आहे. पोलिसांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे. पण तो या चाकणकर ताई का बोलत आहेत? या महिला आयोगात ज्या महिलावर अन्याय अत्याचार होतात इथं यांचं लक्ष नाही, परंतु राजकारणात यांचं लक्ष आहे. खरं तर महिला आयोग ही जबाबदारी ही राजकारण विरहित असताना चाकणकर या राजकारणातच गुंतलेले आहे. महिला आयोगाच्या भूमिका त्या योग्यपणे निभावत नाही असं माझा स्पष्टपणे आरोप आहे. आणि जे काम पोलीस कमिशनरांचं आहे, पोलीस अधिकाऱ्यांचं आहे, ते काम त्यांनी करू नये. तुम्हाला वाटतं तर तुमच्याकडं सगळी सत्ता आहे, पोलीस कमिशनरला सांगा डिक्लेअर करायला की असं असं आहे म्हणून. काय फरक पडतो? त्यांनी दाखवावं, त्यांनी पोलीस कमिशनरने सांगावं की असं असं होतं. परंतु आता हे मी पोलीस कमिशनरवर प्रश्न हे विचारू इच्छितो की तुमच्या तपासातल्या गोष्टी चाकणकरांना कशा सांगितल्या जातात? ते रॅपिडोच्या संदर्भात काय तुमची भूमिका काय? नाही, रॅपिडो ज्या पद्धतीनं परिवहन मंत्र्यांच्या मुलाचं काय दहीहंडी आहे त्याला स्पॉन्सरशिप रॅपिडो कंपनी देते. रॅपिडो कंपनीवर पूर्णपणे परिवहन विभाग बऱ्याच गोष्टी तर अनधिकृत इनलिगल रॅपिडो कंपनी करते. परंतु आता हे का करते हे लक्षात आलेलं आहे की यांचे परिवहन मंत्र्यांशी काहीतरी धागे जुळलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हितसंबंध जुळलेले आहेत, म्हणून रॅपिड अनधिकृतपणे आपलं कामकाज निभावत असते. हे त्या काय गोविंदा याच्या निमित्तानं स्पष्ट झालेलं आहे. स्पष्टपणे सांगायचं तर अशा पद्धतीनं त्या खात्याच्या मंत्र्याचे त्या खात्याशी संबंधित अशा व्यावसायिक कंपनीशी कोणत्याही प्रकारचे हितसंबंध असता कामा नये. म्हणजे याच्यातून स्पष्ट होतं आहे की रॅपिडोला तुम्ही मोकळं रान दिलं, तुम्ही आम्हाला बाकी याच्यात सगळी मदत करा, असा त्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतो आहे. असं आहे की ते शेलार असंही म्हणाले पत्रकार परिषदेमध्ये की उद्धव ठाकरेंना मागं बसवणं हा मराठीचा अवमान आहे, मराठी माणसांचा अवमान आहे. तिसरी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या वेळेस आशिष शेलारांचं तोंड का बंद होतं? मराठीच्या विषयी एवढे आंदोलन झाले, आशिष शेलार मराठी आहेत ना, का आवाज उठवला नाही? आता फार उद्धवजी ठाकरेंचा अपमान झाला असं तुम्हाला वाटतं? मी तर त्याच्याविषयी सांगितलं की उद्धवजी का मागच्या बाजूला बसलेले आहेत. परंतु फार मराठीविषयी भारतीय जनता पार्टी जी अशा पद्धतीनं स्थानिक भाषाच नष्ट व्हावी अशा पद्धतीनं प्रयत्न करते, त्याच्या नेतृत्वाने अशा प्रतिक्रिया देण्याची मला असं वाटतं नौटंकी करू नये.
दादा, प्रकाश आंबेडकर असं म्हटले की 15 दिवसात इंडिया आघाडीबाबत वेगळी बातमी येईल आणि शरद पवार पूर्णपणे भाजपचे हस्तक आहेत असा आरोप केला. प्रकाश आंबेडकर हे आरोप करतात कोण कोणाचं हस्तक आहे हेच हास्यास्पद आहे. कारण असे आरोप प्रकाश आंबेडकरावरही लागलेले आहे की ते भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहे म्हणून. धनंजय मुंडे यांना लवकरच मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे आणि ओबीसी मतदार नाराज होण्यासाठी हा निर्णय घेणार असल्याची शक्यता आहे. बिलकुल घेणार नाही धनंजय मुंडेंना काही जरी झालं तरी. आणि धनंजय मुंडेंना ज्या पद्धतीनं बीडच्या घटना आहे, बीडची गुन्हेगारी आहे, त्या धर्तीवर धनंजय मुंडे हे मिनिस्ट्रीमध्ये येण्याच्या बिलकुल लायकीचे नाही. बीडमध्ये राजकीय नेत्यांचे कार्यकर्ते दादागिरी करतात, गुंडगिरी करतात, मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. काल अजित पवार गेले होते तर ते म्हटले की मोठ्या बापाचा जरी असला तरी त्याच्यावर कारवाई केली जाईल. नुसते बोलतात, अजितदादा करत काही नाही. 6 महिने झाले पालकमंत्री झाले, पुत्र पण त्यांचं ऐकत नाही. उलट भ्रष्टाचार जास्त फोपावलेला आहे तिथं, टक्केवारी जास्त फोपावलेली आहे तिथं. अजितदादाचा संबंध नसेल असं मी म्हणतो, असेल बिलकुल म्हणणार नाही. पण उलट अजितदादा आल्यापासून सगळ्या गोष्टी जास्त वाढलेल्या आहेत. नुसते अजितदादा घोषणा करतात, मी यू करून आणि त्यू कराल, काही करत नाही. मी हे कराल बीडचं, ते करेल, काय झालं? काहीही झालेलं नाही. आकान बाका नुसते म्हणायच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं ना, त्या आकाचे फोन आमच्यासमोर काही लोकांना आले. कुठे इन्क्वायरी लावली का? लावा ना. आता ते महादेव मुंडेंची महादेव मुंडेच ना का आंधळ, महादेव मुंडे त्यांची पत्नी न्याय मागते, जा ना तिच्या घरी भेटायला, का नाही जात? नुसत्या गोष्टी करायच्या आकान बाकान वगैरे सगळ्यांनी त्याला इनडायरेक्टली सपोर्ट करायचा, त्याला काय अर्थ आहे का? जी प्रतिमा अजित पवारांची राज्यभर केली जाते, त्या प्रतिमेनुसार त्यांना ती जबाबदारी दिली. म्हणजे काही नाही, नुसते अजित पवार हे नुसतं वटर बोलतात, बाकी काही होत नाही. काय झालं बीडला सांगा मला? 7-8 महिने झाले, 2दा-4दा आले ते. काय झालं? कोणता बदल झाला? जे चालू तेच चालू तिथे, उलट जास्त वाढले. हेच म्हणणं जरांगे पाटलांचं आहे की अजित पवार बीडमध्ये येऊन काही होणार नाही, तिथली प्रशासनात बदल करावे लागतील. प्रशासनात बदल करावे लागतील हे जरी असले तरी या लोकांच्या नांग्या टेचावं लागेल ना. त्या कुठे टेचल्या? हे जे आहे तिथे दादागिरी करणारे, हप्तेखोरी करणारे, यांच्या नांग्या टेचावं लागतील ना. त्या कुठं प्रशासन ठेचतंय? त्यांना तशी कुठं ऑर्डर मिळते? मिळत नाही. त्याच्यामुळे अजितदादा जाऊन, उलट माझं म्हणणं आहे की आता अधिकाऱ्यांची मस्ती जास्त वाढलेली आहे. कारण अजितदादाशी कोणाचा संपर्क होत नाही लोकांचा, संपर्क. त्याच्यामुळे अधिकारी आता तर इतके मस्ताडलेले बीडमध्ये, अशा प्रकारची स्थिती आत्ता निर्माण झाली. त्यामुळे अजितदादा जाण्याने काही फरक पडलेला नाही, उलट अनागोंदी बीडची वाढलेली आहे. दादा, काल रोहित पवार या ठिकाणी होते, शहरात होते आणि ते असं म्हटले की उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण मिळण्याची शक्यता वाढलेली आहे आणि आमचीही त्या दिशेने वाटचाल सुरू आहे, आम्हालाही घड्याळ मिळण्याची शक्यता असल्याचं रोहित पवार. आणि यामुळं एकनाथ शिंदेचा चेहरा वारंवार उतरल्याचं दिसतं आणि टेन्शनही त्यांना येते. अजित पवार आणि एकनाथ शिंदे. मुद्दा चिन्हाचा नाही आहे, मुद्दा पक्षाचा आहे. जी शिवसेना बाळासाहेबांनी निर्माण केलेली आहे, स्थापना केलेली आहे, जिचं नेतृत्व उद्धवजी करतात, आणि मेजॉरिटीनं लोक जी शिवसैनिक आहेत, सदस्य आहेत, हे उद्धवजी ठाकरे साहेब या मागे आहे. जे विधानसभा अध्यक्षांनी संसदीय मंडळातील संख्येवरून जे निर्णय दिला आहे तो चुकीचा आहे. पक्षाच्या संदर्भातला बेसिक ऑब्जेक्शन आमचं तिथं आहे. चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला वाटतं. पक्षाचं नाव हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आणि जी शिवसेना बाळासाहेबाची, उद्धवसाहेबाची, ती एकच शिवसेना आहे. बाकी कोणाला दुसऱ्या पक्ष काढायचा असेल, दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर जा, ही भूमिका आमची आहे. त्यामुळे चिन्ह हा विषय दुय्यम आहे असं मला तरी वाटतं. त्यांचं रोहित पवारांचं एक वक्तव्य आहे, ही जी पळापळ दिल्लीमध्ये सुरू आहे, त्यांचं असं म्हणणं आहे की हा निर्णय कोर्टाचा, चिन्हाचा, पक्षाचा आमच्या बाजूने येईल, त्यामुळे निवडणुका लागू शकतात आणि त्यामुळे पुढं काय करायचं म्हणून या नेत्यांची सगळी वळपळ पळापळ. नाही, निवडणुका वगैरे याच्यात नाही लागणार. याच्यात पक्षाचा जो कोणी प्रमुख आहे त्याचा निर्णय लागणार आहे. निवडणुका लागतील असं मला तांत्रिकदृष्ट्या वाटत नाही. पण समजा असा निकाल लागला तर या लोकांना कोणत्या तरी पक्षात जॉईन व्हावं लागेल
किंवा स्वतःचा पक्ष निर्माण करावा लागेल. निवडणुका वगैरे लागतील असा याच्यातला भाग नाही असं मला कायदेशीरदृष्ट्या वाटतं. काल हिंगोलीला बांगरांनी RTO अधिकाऱ्याला दम दिला, शिवेगाळ केली, त्यांच्या भाषेत नेहमी एरवी करतात तसं. बरं, त्याचं कारण असं होतं की RTO अधिकारी शाळकरी मुलांना जे रिक्षा कोंबून नेतात, ज्या व्हॅन कोंबून नेतात, त्यांच्यावर कारवाई करत होते. आणि अशा कारवाई करणाऱ्यांना हा बांगर दम देतात. काय वाटतं? हे पाय, ही सगळी मंडळी आहे ना, कशा पद्धतीनं वागतात. आता हे बोलून पण आम्ही थकलेलो आहे. कारण एक आमदार कॅन्टीनमध्ये जाऊन मारामाऱ्या करतो, मंत्री कसे वागतात, मंत्र्यांचे नाव खुनाच्या आरोपात येतात. हा बांगर, संतोष बांगर, खरं तर मुलांच्या जीविताच्या सुरक्षिततेसाठी जर RTO कारवाई करत असेल तर मला वाटतं प्रामाणिकपणे कारवाई करत असेल तर त्यांना रागावण्याची गरज नाही. सोलापुरात आमदार गोपीचंद पळकर यांच्या कार्यकर्त्याचं अपहरण करून मारहाण करण्यात आली आहे आणि तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचं बोललं जातं. अपहरण करणारा, मारहाण करणारा. मग त्या राष्ट्रवादीचं मग काय शरद पवार. मला नाही माहिती काही. शेतकऱ्याची कर्जमाफीच्या संदर्भात जे काही निकष काढणार आहेत त्यानुसार शेतकऱ्याला कर्जमाफी भेटणार आहे. जे निकषामध्ये बसतील तेच शेतकरी त्यामध्ये पात्र ठरणार. मात्र जे राहतील त्यांचं काय आणि महाविकास आघाडीच्या यावरती काय भूमिका? सरसकट माफी झाली पाहिजे का त्या निकषानुसार झाली पाहिजे? अरे होणारच नाही, करतच नाही तर तुम्ही कुठं आता घरात म्हणजे बाजारात तुरी आज होणार, आत्ताच काय त्याच्यावर चर्चा करायची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.